नमस्कार. उत्सव आनंदाचा सोहळा गणेश उत्सवाचा या गणेश उत्सव स्पेशल एपिसोडमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा हा सेकंड एपिसोड आहे आणि स्पेशल एपिसोड आहे. गणेश कथा, मेन गणपतीचा जन्म कसा झाला याच्याबद्दल मी आपल्याला सांगणार आहे. भक्तगण, आपल्या सर्वांनाच माहित आहे की गणपती जन्माची कथा काय आहे, परंतु फार पुराणात फार वेगवेगळ्या पद्धतीने गणपतीचं जन्माची कथा सांगितलेली आहे. पण मी आपल्या सर्वांना सुप्रसिद्ध जी गणपतीची कथा आहे ती आज आपल्या सर्वांना सांगणार आहे. तर प्रसंग असा घडला की देवी पार्वतींना पुत्रप्राप्तीची फार चोड होती. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, खूप तप केला आणि प्रतीक्षा करत होत्या, पण तरीही पुत्रप्राप्तीची काही त्यांना सौभाग्य प्राप्त झालं नाही. फारदा असं होत होतं की ते जेव्हा स्नानास जात होते ना, तर नंदीची द्वारपाल म्हणून नियुक्ती करत असे. स्नानात गेल्यानंतर काहीच वेळात महादेवांना तिथे बघून माता पार्वतीला कळून चुकलं होतं की नंदी हा आज्ञाकारी सेवक आहे महादेवांचा, तर प्रथम आज्ञाचा मान हा फक्त महादेवालाच देणार. त्यावेळेस देवी पार्वतीच्या मनात असं आलं की माझा पण असा एक पुत्र असला पाहिजे जो आज्ञाकारी पुत्र असला पाहिजे आणि तो पहिला माझीच आज्ञाचं पालन करणार. आणि त्यानंतर काही दिवसांनी माता पार्वतीने स्नानास जाण्यापूर्वी आपल्या अंगावरची हळद आणि उटणं काढून एक सुंदरशी मूर्ती तयार केली आणि ती मूर्ती एकदम बालकाची मूर्ती होती. माता पार्वतीने त्याच्यामध्ये स्वतःचे प्राण फुंकले आणि ती मूर्ती एक सुंदरशा बालकात परिवर्तित झाली. माताला त्या बालकाला बघून माताची मातृत्व बाहेर आलं आणि मातानी बाल गणेशा असं संबोधित करून त्या बालकाला हृदयाला लावलं, आलिंगन दिलं आणि माता खूपच प्रसन्न झाल्या बाल गणेशाचं सुंदर असं स्वरूप बघून आणि खूप प्रेमवृष्टी करू लागल्या, कृपावृष्टी करू लागल्या. आणि त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर बाल गणेशाला सांगितलं, बाल गणेश, मी स्नानासाठी जात आहे, आता ही तुझी जबाबदारी आहे की आज तू कोणालाही सोडणार नाही. बाल गणेशाने होकारार्थी मान हलवून माताला आश्वस्त केलं. माता आत गेल्या स्नानासाठी. थोड्याच वेळात देवाधिदेव महादेव तिथे आले आणि सरळ निघून जाऊ लागले. बाल गणेशांना त्यांना अडवलं. त्यांच्यामध्ये एक छोटासा वाद निर्माण झाला. हा वाद केव्हा वादविवादाचं भयंकर रूप घडलं हे कळलं पण नाही आणि रागाच्या भरात, खूपच रागात देवाधिदेव महादेव आले की हा कोण बालक आहे जो मला माझ्याच पत्नीला भेटू देत नाहीये आणि शिवाय वाद करत आहे. आणि रागाच्या भरात महादेवांनी त्रिशूलाने बाल गणेशाचं शिर छेदन केलं. माताला काहीतरी वाईट घडतंय याची चाहूल लागली आणि माता पार्वती धावत धावत बाहेर आले. बाहेरचं भयंकर दृश्य बघून माता पार्वती रडू लागल्या, खूपच दुःखी झाल्या, रुदन करू लागल्या, रागात आल्या आणि त्यांचं राग अनावर झालं, पराकोष्टीला गेलं. पूर्ण ब्रह्मांड हादरून गेलं. देवता घाबरले. घाबरलेले देवता महादेवांच्या शरणी आले. देव, काहीतरी करा, मातेचा राग कमी करा, शांत करा, तुम्हीच करू शकता. आणि महादेवाला कळून चुकलं होतं की आता पार्वतीला शांत करणं अति गरजेचं झालेलं आहे. त्यांनी आपल्या गणाला पृथ्वीवर पाठवलं आणि सांगितलं की सर्वात प्रथम जो प्राणी तुला दिसेल त्या प्राणाचं शिरछेद करून त्वरितच घेऊन ये. गण गेले. त्यांना सर्वात आधी हत्ती दिसला. हत्तीचं शिर घेऊन गणाने महादेवाला भेट केली. महादेवानी हत्तीचं शिर बाल गणेशाच्या धडाला जोडलं आणि प्राण प्रतिष्ठा केली आणि पुन्हा बाल गणेशाला जिवंत केलं. गणपती बाप्पा मोरया. अशा प्रकारे बाल गणेशाचा जन्म झाला आणि तो म्हणजे गणेश चतुर्थीला. भक्तगण, याच्या मागे आपल्याला फार काही शिकायला मिळतं. तसं पण गणपती देवाची प्रत्येक कथा आपल्याला काही ना काही शिकवून जाते. याच्यामध्ये हे शिकवलं जातं की आपल्या कर्तव्याचं पालन हे करणं फारच आवश्यक गरजेचं आहे. म्हणून कधीही जर तुम्ही कोणती जबाबदारी घेतली तर काहीही होऊ द्या, पण ती जबाबदारी पूर्ण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर पुन्हा भेटूया अजून
फारच सुंदर सुंदर कथा आणि फार काही जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. जय गणेश.